आणि ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणी ससून रुग्णालयाचे माजी डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का हा सवाल उपस्थित होतोय। कारण संजीव ठाकूर यांच्या अटकेच्या परवानगीसाठी पोलिसांनी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे एक फाईल पाठवली होती, पण हसन मुश्रीफ यांच्या मंत्रालयाने यावर कोणताही निर्णय घेतला नाही आणि फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली आहे। आणि ललित पाटीलवर कारवाई झाली नाही तर सरकारवरचा विश्वास उडेल असं वक्तव्य रवींद्र धंगेकर यांनी केले। त्याच सोबत ललित पाटीलला हसन मुश्रीफ पाठीशी घालतायत असाही आरोप धंगेकरांनी केलाय। ससूनचे माजी डीन संजीव ठाकूर यांना तातडीने अटक करा नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा धंगेकरांनी दिलाय। हसन मुश्रीफ ज्या पद्धतीने भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेत, त्यांना ईडी होती आणि ईडीच्या कारवाईच्या भीतीने तेच जर त्या मंत्रिपदावर बसले असतील तर ते पुणेकरांना काय न्याय देणार हा चिंतेची बाब आहे। जर हसन मुश्रीफांनी जर अशा पद्धतीने स्वतः दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई चालू आहे आणि ते संजीव ठाकूरला का करत नाही, तर हसन मुश्रीफ कोणाचा दबाव आहे, कुठल्या भाजपच्या मंत्र्याचा दबाव आहे, कुणी त्याच्यासाठी फोन केलेत, ही सगळी परिस्थिती आपण बघता मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही याच्यावर कडक कारवाई करावी, ही आमची प्रामुख्याने मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।